खरं तर गेली 20 वर्ष मी रुग्णसेवेचे काम या ठिकाणी करतो. बरोबर. मध्य प्रदेशमध्ये मी वैद्यकीय शिक्षण विभागाचा सल्लागार सुद्धा होतो. हे देशातलं पहिलं एम-पी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, त्यात आपण हे सुरू केलं होतं. आतापर्यंत कोणता रुग्णालयामध्ये कोणते किती बेड आहेत हे कधी माहिती पडले नाही. खरं तर 13,000 बेड निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी उपलब्ध आहेत आणि हे जनतेला कधीच कळले नाही. देवेंद्रजींचा मोटो असतो की गरीब आणि गरजू रुग्णांना ह्या सर्व प्रकारच्या व्यवस्था मिळायला पाहिजे, आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यांना फायदा झाला पाहिजे आणि तो ट्रान्सपरन्सीने असला पाहिजे. म्हणून ही ऑनलाईन प्रणाली आपण या ठिकाणी सुरू केली. माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की एक टोल फ्री नंबर आपण या ठिकाणी उपलब्ध करावा, ज्यामध्ये जेट डायल सारखं त्या ठिकाणी सिस्टीम असेल किंवा त्या टोल फ्रीवर कॉल केल्यानंतर लिंक येईल आणि त्यांच्या होती राज्य आणि केंद्राच्या कोणत्या योजनेचे कोणते रुग्णालय आहेत ते सुद्धा माहिती पडेल. गरीब आणि गरजू रुग्णांना पैसा नाहीये, मोठा आजार आहे आणि कुठे जावं हे कळणार नाही, अशी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करतात. ऑनलाईन प्रणाली केल्यामुळे धर्मदाय रुग्णालयाची आज ज्याचं म्हणजे घरात खायचे बिचाराचे गरीब असेल असे आता 75 रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार व्हायला लागले. धर्मदाय रुग्णालय ज्याचं 1,80,000 आत उत्पन्न असेल तर 100% त्याच्यावर उपचार धर्मदाय रुग्णालयामध्ये मोफत असतात. 1,80,000 ते 3,60,000 पर्यंत असेल त्याला 50% म्हणजे सवलती दरामध्ये या ठिकाणी उपचार केले जातात. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात आणि त्या चढ उतारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपलं आरोग्य आणि हॉस्पिटल. ज्यावेळेस एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला सर्वात मोठी अडचण असते ती पैशाची, आणि ते कुणीही असो, पैसा हा येतोच. आणि ज्या वेळेस आपल्या खिशात पैसा नसतो त्यावेळेस आपल्याला आठवतं सरकार. मग सरकार आपल्यासाठी काय करतं, सरकार आपल्यासाठी काय करतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तेच माहिती करून देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत मंत्रालयात आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या ऑफिसमध्ये. आज आपल्यासोबत आहेत माननीय रामेश्वर नाईक सर आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. सरांचं नाव आता बऱ्यापैकी मला वाटतं सगळ्यांना माहितीच असेल. सर मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख आहेत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवून एवढी मोठी जबाबदारी सर तुमच्यावरती दिली. खरं तर हे सगळं कार्य करत असताना तुम्ही रुग्णसेवकाचं काम करत होता, तुमच्यावर ही जबाबदारी दिली. आता बाकी काही गोष्टी बोलण्यापेक्षा आपण ही जी काही योजना आहे, या स्कीम आहेत, लोकांना कशा पद्धतीने मदत होती याच्यावरती जास्त भर देऊयात. सर्वात महत्त्वाचं, ही जी मुख्यमंत्री सहायता निधी आहे, ही जी संकल्पना आहे, आता यापूर्वी पण भरपूर आपण पाहतो की सरकारी हॉस्पिटल आहेत तिथेही उपचार मिळतात, परंतु प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळतील असं नाही. ही संकल्पना कशी सुचली होती नक्की, कुठून याचा जन्म झाला? खरं तर 2014 मध्ये आपल्या राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री आता ते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष होता, पण तो आपत्ती ज्या ठिकाणी घडल्यात त्या ठिकाणी दिले जायचं. वैद्यकीयसाठी पहिल्यांदा जी संकल्पना मांडली ती आदरणीय देवेंद्रजींनीच मांडली आहे आणि त्यांनी ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असं या ठिकाणी त्यात 2014 ती सुरुवात केली. अच्छा, आणि तो आपण आता आलेख पाहताय की ज्याचं हजारो कोटी त्या ठिकाणी गरीब आणि गरजू रुग्णांना त्या ठिकाणी त्यांच्या आजारावर उपचार असतील, काही ठिकाणी आपत्ता आली असतील त्यांना मदत करण्याचं काम या सहायता निधीच्या मार्फत आपण करतोय. बरोबर. तर सुरुवात केली तुम्ही, आधी उपमुख्यमंत्री सहायता निधीला पण होते, आता तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी आली. कशा पद्धतीने काम चालतं? खरं तर गेली 20 वर्ष मी रुग्णसेवेचे काम या ठिकाणी करतो. बरोबर. आणि खरं म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाचं काम सुद्धा या ठिकाणी पाहायला मला माननीय गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, तर त्यांच्या जेव्हा त्यावेळेला वैद्यकीय शिक्षण विभागाचं सल्लागार म्हणून माझ्याकडे ते काम होतं. आणि कालांतराने 2019 नंतर सरकार या ठिकाणी असल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये मी वैद्यकीय शिक्षण विभागाचा सल्लागार सुद्धा होतो. अच्छा, आणि एक चांगलं काम आमच्या हातून घडलं की स्वतःच्या भाषेमध्ये म्हणजे हिंदीमध्ये MBBS हे देशातलं पहिलं एम-पी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, त्यात आपण हे सुरू केलं होतं. क्या बात आहे, म्हणजे तुमच्या सल्ल्याने झाले? यस, त्याच्यामुळे ते आपण एक कॉर्डिनेशन करायचं काम आपण त्या ठिकाणी केलं. खरं तर त्याच अनुभवाचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा आणि रुग्णसेवेचे गेले 20 वर्ष काम करत असताना असं एक अनुभवाचा या ठिकाणी थोडासा फायदा दिला पाहिजे आणि तो विश्वास माननीय देवेंद्रजींनी माझ्यावर दाखवला. आणि वैद्यकीय आता जे
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष याची जबाबदारी माझ्याकडे दिली. नक्कीच. आतापर्यंत आपण जे जुन्या पद्धतीने जसं की आतापर्यंत जे चाललंय त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करतोय. जसे की लोक रुग्ण मेलवर किंवा या ठिकाणी अर्ज आणून देत असतात आणि 20 प्रकारचे आजार या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये इन्क्लूड आहे. काही आजारांना 50,000, काही आजारांना 1,00,000, काही आजारांना 2,00,000 अशा प्रकारची मदत या ठिकाणी आपण करतोय. आणि जे अर्ज येतील तेच पूर्ण स्कॅनिंग करून त्याची पूर्तता करून काही क्वेरी असेल ते मागवून ते पूर्ण करायचं काम आत्ताच्या घडीला जुन्या पद्धतीनं सगळ्यात हायेस्ट 210, 200, 250 असे रोजचे प्रकरण आपण या ठिकाणी मंजूर रोजचे मंजूर करतो की ज्याची संख्या 210 ते 260 पर्यंत आमची डेलीची चालली आहे की एवढे अर्ज या ठिकाणी रोज या ठिकाणी मंजूर केले जात आहेत. ओके. आता धर्मादाय रुग्णालय आपण म्हणतो, पण हे नक्की धर्मादाय रुग्णालय काय असते हेच लोकांना माहित नाही. खरं तर धर्मादाय रुग्णालय म्हणजे ज्या रुग्णालयांनी शासनाची जागा लीजवर किंवा भाडेपट्ट्यावर किंवा जे रुग्णालय धर्मादाय ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतील असे रुग्णालय ते म्हणजे धर्मादाय रुग्णालय. 2006ला माननीय उच्च न्यायालयाने ही योजना फ्रेम केली होती. एक नाळकर म्हणून त्या ठिकाणी एक रुग्ण होता यांनी कामगार जस्टमध्ये जातो आणि त्याला ह्या योजनेचा लाभ मिळत नाही. मग त्याला ते PIL टाकतात आणि सुमोटो माननीय उच्च न्यायालयाने ही योजना फ्रेम केली. ओके. ती अशी की ज्या रुग्णालयांनी जागा या ठिकाणी आपल्या लीजवर घेतली किंवा ट्रस्टच्या अंतर्गत जे रुग्णालय स्थापन असते ते सर्व रुग्णालय त्यांचं ओव्हरऑल जे कमाई असते ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन असतं त्याचा 2% या IPM नावाचा म्हणजे निर्धन रुग्ण फंड असतो त्यात टाकायचा आणि तो जे रुग्णांवर उपचार करतो त्यातनं ते वजावाट करायची. तेही बेसिक रेटला ती बिल आकारायची. म्हणजे 9 विषयाचे तुम्ही बिल आकारू शकत नाही. जसं की नर्सिंग असेल, RMO असेल, फूड असेल, लिनर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, त्यानंतर वॉटर असेल, तुमचं रुटीन चेकअप असेल आणि हाऊसकीपिंग असेल, अशा 9 विषयाचे तुम्ही बिल आकारू शकत नाही. जे बिल आकारणार त्या रुग्णाचं ते बेसिक रेटला या ठिकाणी आकारलं पाहिजे. आणि निर्धन आणि दुर्बल ज्यांचं उत्पन्न दाखला 1,60,000च्या आत असेल त्यांना संपूर्ण या धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत उपचार दिले जातात. ज्यांचं उत्पन्न 1,60,000 ते 3,60,000 असेल त्यांना 50% सवलती दरामध्ये असे उपचार दिले जातात. पहिल्यांदा म्हणजे ही सुद्धा संकल्पना माननीय देवेंद्रजींनी विधी व न्यायमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना हा राज्य शासनाकडे काय होते की त्याच्यावर कोणाचंही मॉनिटरिंग आणि एज्युकेशन मॉनिटरिंग कोणी करत नव्हतं. हे पहिल्यांदा असं झालं की उपमुख्यमंत्री असताना मंत्रालय होता सेंट्रलाइज त्याच्यावर नियंत्रण करणे देखरेख करणे यासाठी कक्ष स्थापन केला. ऑनलाईन प्रणाली आपण या ठिकाणी ती सुरू केली आणि हेल्पलाईन नंबर धर्मादाय रुग्णालयासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी सुरू केला आहे जेणेकरून रुग्णांना त्यांच्या अवतीभोवती कोणते धर्मादाय रुग्णालय आणि काय त्यांचे डॉक्युमेंट लागत आहेत आणि कसं त्याची प्रोसिजर असते कुठे अर्ज करावा या सर्व त्या हेल्पलाईन नंबरच्या मार्फत आपण करतो. क्या बात आहे. पण मग हे प्रोसिजर कशी असते? एखादा जर रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतोय मग ती प्रोसिजर कशी असते? असं आहे की आता त्यामध्ये आपण बदल केला आहे. 2 प्रकारचे रुग्ण त्या ठिकाणी येत असतात. एक इमर्जन्सी असेल तर त्यांनी स्वतःची जी बेसिक डॉक्युमेंट असतील रेशन कार्ड आधार कार्ड जे असेल त्यांच्याकडे ते दाखवावं आणि डिस्चार्जच्या 48 तासाच्या अगोदर सर्व डॉक्युमेंट रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्न दाखला हे त्या ठिकाणी सबमिट करावे. ती कार्योत्तर मान्यता आमच्याकडे घ्यावी आणि ते दिलं जातं. जे इलेक्टिव्ह असेल त्यांनी पेशंट दाखवल्यानंतर ते डॉक्टरांनी जे लिहून दिलेलं असतं प्रिस्क्रिप्शन हे काय उपचार किंवा शस्त्रक्रिया करणार आहे तो डॉक्टरांचा कागद, रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला आणि पॅन कार्ड असं त्या रुग्णालयामध्ये जमा करणे. त्या रुग्णालयाने ॲक्सेप्ट केलं नाही तर जवळच्या चॅरिटी ऑफिसमध्ये जाऊन ते जमा करणे. तिथे सुद्धा आम्ही पोर्टल दिलेलं आहे. तिथे नाही केलं तर जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जमा करू शकतात आणि तिथे नाही केलं तर डायरेक्ट आमच्याकडे सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ती सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात. व्हेरिफिकेशन झाले की एक मान्यतापत्र इथून राज्यस्तरावरून आमच्या कार्यालयातनं आमच्या या कक्षातनं दिलं जातं आणि त्यानंतर त्या रुग्णावर उपचार होतात. अशा प्रकारची ही धर्मादाय रुग्णालयाची प्रोसिजर आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये वेळ जास्त जात असेल? याच्यामध्ये वेळ हा 2 दिवसाच्या आत असतो. पहिल्यांदा असं आहे की 2 दिवसाच्या आत. आतापर्यंत कोणत्या रुग्णालयामध्ये कोणते किती बेड आहेत हे कधी माहिती पडले नाही. खरं तर 13,000 बेड निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी उपलब्ध आहेत आणि हे जनतेला कधीच कळले नाही. एक ऑनलाईन प्रणाली पारदर्शीपणे कारण देवेंद्रजींचा मोठोच तो असतो की गरीब आणि गरजू रुग्णांना ह्या सर्व प्रकारच्या व्यवस्था मिळायला पाहिजे. आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यांना फायदा झाला पाहिजे
आणि तो ट्रान्सपरन्सीने असला पाहिजे. म्हणून ही ऑनलाईन प्रणाली आपण या ठिकाणी सुरू केली, ज्या माध्यमातून रिअल टाईमला किती वेळ त्या ठिकाणी खाली आहेत, कोणत्या हॉस्पिटलला निर्धन आणि दुर्बल घटकासाठी आहेत, कुठे IPF फंड किती शिल्लक आहेत आणि कोण कसा अर्ज करतोय. रुग्णांना त्याचा मनस्ताप होत नाही आणि तात्काळ मान्यतापत्र मिळाल्यामुळे तो रुग्णाच्या मोबाईलवर जातो, हॉस्पिटलला जातो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या पोर्टलला जातो, चॅरिटेबल हॉस्पिटल ऑफिस जे असतील त्यांना जातो आणि एक आमच्याकडे येतो. अशा प्रकारचं या ठिकाणी त्याला मान्यतापत्र मॅक्झिमम 2 दिवसाच्या आत या ठिकाणी मिळतो. क्या बात आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही तर ते सगळं सुरळीत करत आलातच, अजून भविष्यामध्ये काय योजना आहेत? खरं म्हणजे माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की आपण म्हणावं तर आजच्या घडीला ही ऑनलाईनही सिस्टीम नाही आणि ऑफलाईनही नाही. बरोबर. काय असतं की एखादी रुग्ण बिचारा त्याला मेल करावा लागतो. आजकाल गरीब रुग्णांना मेल कसा करावा हे कळत नाही. मग ते कोणतरी DTP सेंटर, झेरॉक्स मशीन किंवा सायबर कॅफेला जाणार, तिथे पैसे देऊन तो मेल करणार. कोणी ग्रामीण क्षेत्रातून तो शहरी भागामध्ये जवळच्या बाजारपेठेच्या भागात येतो, तो 5-10 किलोमीटर असतो, तो मेल केल्यानंतर आम्ही त्यात काही त्रुटी रेज करतो आणि त्याला ते कळत नाही. मग तो काय करतो, 10-12 दिवसांनी तो इथे येतो आणि त्यानंतर कळतं ते पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत. मग आम्ही ते रिजेक्ट करतो आणि त्याला मनस्ताप होतो. बरोबर. अशी एक पद्धत या ठिकाणी आत्ता घडीला जुन्या पद्धतीने चाललेली आहेत. दुसरं असं असतं, काही रुग्ण त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 20 प्रकारचे आजार आहेत, त्यात ते बसतही नाही आणि किंवा तो हॉस्पिटली बसत नाही, तसे अर्ज करतात. मग इथे ते येऊन चक्रा मारतात आणि त्यांना कळतं की ते हॉस्पिटल पण नाही आणि आजार पण नाही. शेवटी तो मनस्ताप होतो. या सर्व गोष्टीचा रुग्णाच्या नातेवाईकांना पैसा आणि वेळचं लक्षात घेता माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निर्देश दिले की जिल्हा स्तरावर आपले मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन झाले पाहिजे आणि एक ऑनलाईन प्रणाली या ठिकाणी पेपरलेस आणि फेसलेस या ठिकाणी आली पाहिजे, जेणेकरून रुग्णांना तो अर्ज करायची गरज नाही. संबंधित जे हॉस्पिटल आहेत त्यांनी तो अर्ज करावा. तो अर्ज केल्यानंतर त्या रुग्णाच्या मोबाईलवरती लिंक जाईल आणि रुग्णांनी फक्त त्याचा अर्ज ट्रॅक करावा आणि जे मान्यतापत्र असेल तर मग ते रुग्णालयाला जाईल, जिल्हा जो आमचा कक्ष त्याला जाईल, जेणेकरून रुग्णांना त्याचा मनस्ताप होणार नाही आणि तात्काळ जसं धर्मदाय रुग्णालयाचं आपण 2 दिवसात करतो, 2 ते 3 दिवसात त्याची मान्यता देऊन त्या ठिकाणी ते आपण करायचं काम करणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, एक तर रुग्णांना मेल कसा करावा हे एक तर त्यांचं टेन्शन देत झालं. रुग्णांना माहिती आहे की माझा अर्ज कुठे फिरतो आणि कुठे अटकला आहे, तर काही अडचण असली तर जिल्हास्तरीय कक्षात जाऊन ती माहिती घेऊ शकतो, जेणेकरून त्याला इथे येणं नाहीये. अशा प्रकारे आणि जो रुग्णालयाला जर आपण अधिकार दिला तर ते प्रॉपर सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होतील आणि त्याला त्या ठिकाणी क्वेरी किंवा त्रुटी या ठिकाणी होणार नाही. एक हा विषय आम्ही ऑनलाईन प्रणाली करतोय. ओके. जिल्हास्तरीय कक्ष यामध्ये एक डॉक्टर असेल शासकीय, एक क्लर्क असेल शासकीय, एक MSW मेडिकल कॉलेज किंवा आरोग्य विभागाचा असेल, अशा प्रकारचा तो कक्षाने एक कॉर्डिनेटर असेल. त्या ठिकाणी वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा त्याने मदत करणार आहे आणि कुठे काही आपदा आली, काही कोणाचे ॲक्सिडेंट झाले, काही झालं, त्यांना कशी मदत करता येईल हा कक्ष त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन करेल. हे 2 विषय भविष्यात ह्याच्यामुळे काय होईल की रुग्णाचा वेळही वाचेल, पैसाही वाचेल आणि त्यांना कळेल की मला किती मदत या ठिकाणी अपेक्षित आहे आणि किती मिळणार आहे. त्याच्यामुळे रुग्णांना मनस्ताप होणार नाही. आज जो इथे येऊन चक्रा मारावं लागतात आणि त्या ठिकाणी ते करतात, तो एक विषय या ठिकाणी वाचेल. दुसरं माननीय देवेंद्रजींनी असा एक विषय केला आहे की कम्युनिटी हेल्थ कॅम्प या ठिकाणी मतदारसंघावाईज तालुक्यावाईज दलित असतील, जनजाती क्षेत्र वस्त्या असतील, भटक्यांचे असतील, आर्थिक दुर्बल घटकाच्या वस्त्या असतील आणि स्लम जो झोपडपट्टी एरिया असेल, त्या ठिकाणी जाऊन 200 रुग्णांपर्यंत त्याची शासकीय योजनांची माहिती सांगणे, आभागार काढून देणे, त्याच्या रक्ताच्या तपासण्या करणे, ECG करणे आणि त्यांना त्यांचं जे आजार असेल त्याला कन्सल्ट करून बेसिक औषध देऊन त्याच्या आजाराचे रुग्णालय त्याच्या अवतीभोवती कोणते आणि कुठे त्याचे उपचार होणार आहे याची सुद्धा माहिती देणे, असं कम्युनिटी हेल्थ आम्ही या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या मार्फत करतोय. म्हणजे याचे कॅम्प होणार 100% होणार. आणि आतापर्यंत आम्ही उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जे मदत कक्ष होता धर्मदाय रुग्णालयाचा, त्याच्या मार्फत 9400 कॅम्प केले पण आहे. सुरुवात झाली, ट्रायल म्हणून केलेत. आता आम्ही प्रत्येक हॉस्पिटलच्या बेडनुसार त्यांना टार्गेट देणार आहे, जेणेकरून रुग्णांना त्याच्या अवतीभोवती राज्य आणि केंद्राच्या योजना कोणत्या तेही कळेल. दुसरं एक माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की एक टोल फ्री नंबर आपण या ठिकाणी उपलब्ध करावा, ज्यामध्ये जे डायल सारखं त्या ठिकाणी सिस्टीम असेल किंवा त्या टोल फ्रीवर कॉल केल्यानंतर लिंक येईल
आणि त्यांच्या अवतीभोवती राज्य आणि केंद्राच्या कोणत्या योजनेचे कोणते रुग्णालय आहेत ते सुद्धा माहिती पडेल. आणि त्याला त्याच्यामध्ये तो पात्र कोणती गोष्ट लागते, तिला कॉर्डिनेटरचा नंबर काय, जेणेकरून रुग्णांना त्याचं सहज कळेल की त्यांच्या भोवती एखाद्याला हृदयाचा आजार असेल आणि त्याने टाकलेला की माझ्या जवळचं हृदयाचं हॉस्पिटल कोणतं, तर ती यादी येईल आणि त्यातनं कोणतं चांगलं तो चॉईस करून त्या ठिकाणी तो रुग्ण जाईल, जेणेकरून राज्य आणि केंद्राच्या योजनांची माहिती सुद्धा त्याला एका क्लिकवर मिळणार आहे. बरोबर. असं आपण एक टोल फ्री नंबर सुद्धा काढतोय. तिसरं अजून असं आहे की देवेंद्रजींनी सांगितलं की समाजामध्ये विविध दाते संघटना असतील, विविध ट्रस्ट असेल, NGO असेल, इंडिव्हिज्युअल डोनर असतील, असे खूप ॲक्टिव्हिटी आरोग्य क्षेत्रात काम करतात. तो मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष त्यांच्याबरोबर MOU करणार आणि ते मोठ्या प्रमाणात समाजात कसं करता येईल. काही कसं असतात की काही जेवण रुग्णांना देत असतात, काही पेशंट अवेअरनेससाठी काम करत असतात, काही कॅम्प करत असतात, काही इंडिव्हिज्युअल डोनर देत असतात. अशा प्रकारच्या NGO किंवा ट्रस्ट असेल किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल असं काम करतात. अशा लोकांना सोबत घेऊन समाजात मोठ्या प्रमाणात ती क्रांती करायची आणि एक जनचळवळ, आरोग्याची जनचळवळ कशी उभी राहता येईल याचा सुद्धा माननीय देवेंद्रजी या ठिकाणी विचार करतायत आणि त्यामार्फत हे सर्व करतातच आहे. अजून त्यांच्या डोक्यात असं आहे की क्राऊड फंडिंग आहेत. आज आपण मार्केटमध्ये पाहतो जे कोणत्याही स्कीममध्ये बसत नाही ते शासन स्तरावर एक क्राऊड फंडिंग सुरू करावं. तशी ऑलरेडी वैद्यकीय शिक्षण विभाग असताना त्याची कमिटी केली होती आणि ती आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत आणून जो रुग्ण 15-20 लाखाच्या वर असेल त्याला क्राऊड फंडिंगच्या मार्फत कसं जमा करता येईल आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कशी मदत देता येईल. म्हणजे गरीब आणि गरजू रुग्णांना पैसा नाही आहे, मोठा आजार आहे आणि कुठे जावं हे कळणार नाही, अशी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करतात. दुसरं त्यांचं आता असं आहे की आता 20 प्रकारचे आजार आहेत आणि फिक्स पेमेंट देतो आपण. बरोबर. असं उठून आता आम्ही हॉस्पिटलला आवाहन केलं आहे की तुमच्याकडे तुम्ही फ्री प्रोसिजर आम्हाला 1-2 किती ऑफर करतात ती लिस्ट द्या. दुसरं मुख्यमंत्री सहायता निधी किती पार्टिसिपेट करावं, आपण किती एखाद्या प्रोसिजरमध्ये बेअर करणार आहे आणि एखादी दाता जर आपल्याला मिळाला त्याने किती करावं, जेणेकरून पेशंटला त्याचा भुर्दंड बसणार नाही, अशी प्रोसिजरची लिस्ट द्या. त्यानंतर त्या ठिकाणी शासकीय योजना राज्य आणि केंद्राच्या कोणत्या त्या प्रोसिजरची लिस्ट काय आणि त्याची पात्रता काय त्याची एक लिस्ट द्यावी. अशा प्रकारचं सुद्धा आपण त्यांना सांगतोय, जेणेकरून कमी माफक आणि फ्रीमध्ये असे रुग्णालय येतील आणि त्यांच्याकडे ज्या फॅसिलिटी आणि फॅकल्टी आहेत त्यामार्फत तेवढंच लॉक त्या ठिकाणी करणार आहे. प्रत्येक रुग्णालयाला प्रत्येक प्रोसिजरची लॉक होईल आणि तिथूनच तो अर्ज आल्यामुळे पेशंटला त्याचा मनस्ताप होणार नाही आणि कॉल सेंटरच्या मार्फत त्याला सर्व माहिती त्या रुग्णालयाची कळेल की इथे या प्रकारचे आजार मोफत होत आहे किंवा आपल्याला इतका बेअर करावं लागते. ज्यांचं 1,60,000च्या म्हणजे आता धर्मदाय रुग्णालयामध्ये 1,80,000च्या आत उत्पन्नाची मर्यादा आहे, तीच आम्ही या ठिकाणी लागू करतोय. 1,80,000 असेल तर एखादे डोनर, मुख्यमंत्री सहायता निधी आणि रुग्णालय असे म्हणून काही प्रोसिजर आपण फिक्स फ्री करताय. कसं करता येईल ते 1,80,000 असेल, 3,60,000 असेल तर पेशंटला काही बेअर करावं, काही आम्ही करू आणि काही रुग्णालय करेल. म्हणजे रुग्णालय वाईज फिक्स प्रोसिजर होतील. आज तुम्हाला सांगतो ऑनलाईन प्रणाली केल्यामुळे धर्मदाय रुग्णालयाची आज ज्याचं म्हणजे घरात खायचे बिचाराचे गरीब असेल असे आता 75 रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार व्हायला लागले, जे आपल्यासारखा माणूस कधी विचार करू शकत नाही. आज मी तुम्हाला सांगतो बॉम्बे हॉस्पिटलला एक गरीब कार्यकर्ता आमचा की त्याच्या घरी नाही विचारायचं, आज त्याचं किडनी ट्रान्सप्लांट बॉम्बे हॉस्पिटलला होते, HN रिलायन्सला होते, ब्रिज कॅन्डीला होते, तुमचं कोकिलाबेनला होते. असे जे 75 रुग्णालय महाराष्ट्रातले आहेत, रुबी हॉल असेल, KM पुण्याचं असेल, जहांगीर असेल, अशी रुग्णालय आता त्याच्या माध्यमातून गरीब आणि गरजू आणि ती ट्रान्सप्लांटची असते. कारण काय व्हायचं आतापर्यंत रुग्णालयाच्या तक्रारी इथे यायच्या आणि रुग्ण पण करायचे. रुग्णालयाच्या अशा तक्रारी यायच्या की विशिष्ट वर्गच आमच्याकडे उपचारासाठी प्रेशर करते आणि रुग्ण करायचे की आमचे ते अर्ज स्वीकारत नाही. म्हणून ही ऑनलाईन प्रणाली धर्मदाय विभाग विधी न्याय विभागाच्या अंतर्गत असल्यामुळे तो धर्मदाय विभागाच्या अंतर्गत तो कक्ष स्थापन केला आणि त्या माध्यमातून असं काम करतोय. त्या धर्तीवर मुख्यमंत्री सहायता निधीचं व्यापक स्वरूपात कसं करता येईल आणि गरीब गरजू रुग्णांना एका छताखाली सर्व गोष्टीची माहिती कशी देता येईल आणि त्यांचे उपचार त्यांच्या अवतीभोवती कोणत्या योजनेमध्ये ते रुग्णालय आहेत आणि कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट आपल्याला लागतंय आणि आपल्याला किती पैसे त्या ठिकाणी लागणार की नाही लागणार आहे ह्या गोष्टी त्यांना कळतील, जेणेकरून रुग्ण त्या ठिकाणी अस्वस्थ राहील. आज अनभिन्न आहे की कळत नाही आणि मग शेवटी तो इथे या ठिकाणी धाव करतो आणि विशेष म्हणून आपल्याकडे आग्रह करून त्या ठिकाणी मदत मागत असतो. क्या बात आहे. म्हणजे आज कळलं की
आदरणीय मुख्यमंत्र्यांना संवेदनशील मुख्यमंत्री का म्हटलं जातं? कारण खरं गरज असते रुग्णांसाठी, कारण ती वेळ अशी असते की ती कोणाला सांगून येत नाही किंवा तो खर्च कधी सांगून येत नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी फायद्याच्या आहेत. किती खर्च मिळतो त्यांना? कसं आहे की आत्ताच्या घडीला मी जुन्या पद्धतीने काम करतोय. ओके. की ज्यांचं ट्रान्सप्लांट असेल, 20 प्रकारचे आजारच या ठिकाणी त्यांनी अंगीकृत केलेले आहेत आणि 3800 असूनच अंगीकृत आहे. आता त्यामध्ये ट्रान्सप्लांट सर्व प्रकारचे, मग लिव्हर असेल, किडनी असेल, हार्ट असेल, तुमचे असेल, त्याला 2 लाखापर्यंत आपण या ठिकाणी मदत करतो. ज्यांचे मुख्य बधिर मुलं असतील आणि जे शासकीय योजनेत बसत नाही त्याला 3 लाख देतो. ओके. जे हृदयाचे ऑपरेशन असतील त्यांना आपण 1 लाखापर्यंत मदत देतो आणि लहान मुलांचे ऑपरेशन असतील त्यांना सुद्धा 1 लाख देतो. दुसरे नवजात शिशु बाळांचं असेल त्यांना 50,000, केमोथेरपीसाठी 50,000, कॅन्सरचं आपण 1 लाखपर्यंत देतो. असे 20 प्रकारचे आजार आपण या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांना वेगवेगळी पद्धतीने पैसे देतो. ओके. आता ही न करता तुम्हाला जे नवीन पद्धतीने आपण जे करतोय, तुम्ही सांगितलं देवेंद्रजी संवेदनशील, कारण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या पहिल्याच रुग्णालयावर बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 5 लाखाची साईन करणारे देवेंद्रजी आहेत. त्यांचा हा आवडता विषय की माझ्या ह्या महाराष्ट्राच्या जनतेचा कोणताही रुग्ण पैशाच्या व्यतिरिक्त त्याला खूप मोठा आजार आहे आणि वंचितनं तो जीव गमवतोय असं होता कामा नये. म्हणून सर्व रुग्णालय जे असतील ज्यांच्याकडे संसाधन उभं आहेत त्यांच्याकडनं सर्व या ठिकाणी घ्यायचं आणि त्यांच्याकडे कशी आपल्याला मोफत आणि माफक दरात कसं करता येईल याचा विचार आता पुढच्या दिवशीला आम्ही करतोय. नक्कीच. हे जे धर्मादाय रुग्णालय आहेत, असं कधी होतं का की एखादा पेशंट गेलाय आणि त्याला उपचार मिळाले नाहीत किंवा या योजनेत तुम्ही बसत नाहीत, काय अशा अडचणी असतात? आतापर्यंत कसं असतं की त्याच्यावर कोणीच नव्हतं किंवा एक मॉनिटरिंग सिस्टीम नव्हती. आज आम्ही पोर्टल केल्यामुळे तो पोर्टलवर आपले रजिस्टर करू शकतो, कंप्लेंट रुग्णालयही करू शकतो, रुग्णही करू शकतो. दोघांनाही आम्ही चान्स दिलाय. रुग्णालयाला वाटलं की हा श्रीमंत माणूस आहे, मग आम्ही त्याची जास्त कसून चौकशी करतो आणि तो खरंच श्रीमंत निघतो. असे काही रुग्ण निघाले आहेत की जे श्रीमंत असतात, त्यांचे उत्पन्न खूप हायस्ट असतं तरी त्या योजनेचा फायदा घेतात. म्हणून त्या रुग्णांवर सुद्धा आम्ही काही प्रकारे अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. पण जो निर्धन आणि दुर्बल घटक पेशंट आहे तो कसा करता येईल आणि त्याची अडचणी तर रुग्णालयाला आम्ही सांगतो. कारण काय झालं की 2006 पासून माननीय उच्च न्यायालयाने ही योजना फ्रेम केली. त्याच्यामुळे काही बदल करायचे म्हटलं तर माननीय उच्च न्यायालयाकडे जावं लागतं. बरोबर. आणि त्यातनं बदल करावं लागतं. परंतु मागच्या अधिवेशन काळामध्ये माननीय देवेंद्रजींनी यामध्ये या योजनेमध्ये 41A याच्यामध्ये बदल घडून आणला आणि तो विधी न्याय विभाग आणि चॅरिटी कमिशनर यांना त्याचा अधिकार दिला. दुसरं अजून एक अमेंडमेंट आणतायत, त्यातनं बदल करतायत. दूरदृष्टी नेता असेल आणि ज्याला कळतंय की हे गरीब आणि गरजू रुग्णांना मिळायला पाहिजे त्यातनं ते बदल करतात. आता 2006 पासून मान्य उच्च न्यायालयाने केल्यामुळे ते कोणी त्याचा हस्तक्षेप करत नव्हते. त्यांना कंट्रोलिंग सिस्टीम होती ना मॉनिटरिंग होतं. जसं मनात पडेल तसं रुग्णालय त्याचा वापर करायचा. त्यांचेच असे कंप्लेंट यायचे की त्यांच्याच कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा, गरिबापर्यंत ते मिळायचं नाही. आता ॲक्युरेशन येतंय. आता आमच्याकडे पोर्टल असल्यामुळे आणि तो डॅशबोर्ड असल्यामुळे आम्हाला कळतं की ह्या रुग्णालयामध्ये इतक्या रिझर्व खाटा आहेत, त्यापैकी इतक्याच भरल्या आहेत, इतके सध्या स्थितीला ॲडमिट आहे. ते डिस्चार्ज कार्ड झालं, त्याचं डिस्चार्ज झालं की ते ऑटोमॅटिक आमच्याकडे अपलोड होतं. त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी तिथे 186 पदं सुद्धा मंजूर केले नर्मदा रुग्णालयामध्ये, सुपरवायझर म्हणून शासनाचे. ओके. की जे कॉन्ट्रॅक्ट मॉनिटरिंग करतील. अशा प्रकारे दूरदृष्टी असलेला नेताच एक गोष्टी करू शकतो. योजना होती तर होती, कोणी पाहत होतं का नाही, पण देवेंद्रजींना हे लक्षात आलं. त्यांनी हे सेल उभा केला, पदनिर्मिती केली, ऑनलाईन प्रणाली केली आणि कॉल सेंटर उभं केलं. जेणेकरून आता गरीब गरजूंना कोणाकडेही काही करायची कधी कॉल सेंटर कॉल केला आणि त्याच्यामुळे कोणाला हेलपट्या घालायची गरज नाही. कोणी रुग्णालय साथ देत नसेल तर कॉल सेंटरवर कॉल करा, तो चॅरिटी कमिशनला कनेक्ट होतो आणि त्यातनं सर्व कारवाई होते. परंतु मला असं वाटतं की रुग्णालय सुद्धा या ठिकाणी प्रॉपर गरीब आणि गरजूंना मदत होते, म्हणून त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलचा सुद्धा वापर करता येईल. नक्कीच. आणि त्या पोर्टलचा खरंच खूप फायदा होईल. कारण एखाद्या पेशंटचा नातेवाईक असेल, पेशंट येऊ शकत नाही, परंतु त्या नातेवाईकाला मुंबईत येणे, मंत्रालयात येणे, तुम्हाला भेटणे आणि पुन्हा जाणे, ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत त्यासाठी. जिल्हा स्तरावरती तुम्ही कक्ष उभा करताय, ऑनलाईन प्रोसेसमुळे ते वाढणारच आहे. तुमच्या बोलण्यातून 2-3 वेळा आलं की आपण जो फंड देतोय तो तर देतोय, परंतु जर जास्त खर्च असेल तर दानशूर लोकांकडून आपण तो घेणार. काय आव्हान कराल? कारण आपण पाहतो की लातूरचा जो काही किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेस गरजेपेक्षा जास्त मदत तिथं आली होती. आपण पाहिलं कोल्हापूरला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेसही तेवढी मदत झाली. आणि हेही पाहतो की दानपेट्या देखील मंदिरांमधल्या फुल वाढतात. म्हणजे दानशूर लोक आहेत.
आणि आरोग्य सेवा याच्यापेक्षा मोठी सेवा कुठली नसेल. काय आव्हान कराल तुम्ही? खरं म्हणजे ह्या आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये दानशूर लोकांची कमी नाही आहे. फक्त त्या लोकांना असं वाटतं की प्रॉपर पैसा माझ्या प्रॉपर व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे. आणि त्याच घडीला धरून माननीय देवेंद्रजींनी असं आवाहन केलं आता की एखाद्याला पैसा द्यायचा असेल तर एक्स्ट्रा अकाउंट आपण उभं करू. देणारा दाता, मुख्यमंत्री सहायता निधी आणि रुग्णालय यांच्याबद्दल समन्वय करार होईल, सामंजस्य करार होईल. आणि त्यानुसार प्रत्येक आजारासाठी दानशूर व्यक्ती किती कॉन्ट्रीब्यूट करू शकणार आहे, मुख्यमंत्री सहायता निधी करू शकणार आहे, रुग्णालय किती करणार आहे, असं टार्गेटेड शस्त्रक्रिया. आणि त्या निमित्तानं आता शेकडो दानशूर आमच्यापर्यंत यायला लागले की हे पहिल्यांदा होते की मुख्यमंत्री सहायता निधी त्यांना कॉन्टॅक्ट करते, ते सुद्धा करते. आणि त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक रुग्णाला मदत आहे ती त्यांना ती कळणार आहे की रुग्ण आमच्याकडे अर्ज करेल मुख्यमंत्री सहायता निधी, आम्ही त्याचे कागद व्हेरीफाय करू, त्यानुसार त्या रुग्णालयाकडे पाठवू. रुग्णालयाने उपचार केला की त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं जाईल. म्हणून दानशूर व्यक्तीला सुद्धा कळेल की मी 10 रुपये डोनेशन दिले तर 10 रुपयामध्ये काय, कोणत्या रुग्णाला काय झालं, कसं उपचार झाला याची सुद्धा माहिती मिळते. आणि अशा सर्व दानशूर व्यक्तींना मी समाजातल्या, मग ते इंडिव्हिज्युअल डोनर असतील, NGO असेल, ट्रस्ट असतील, संस्था असतील, या सर्वांना आवाहन करतो की एक शाश्वत चेहरा ह्या राज्याला मिळालेला आहे देवेंद्रजीच्या रूपानं, जो स्वच्छ आणि शाश्वत आहे, की ज्यांचा एकच मोठं की माझ्या ह्या महाराष्ट्राच्या जनतेला, गोरगरीब रुग्णांना ह्याचा उपचार मोफत किंवा माफक दरात कसं मिळतील. आणि पंचतारांकित जे अद्ययावत रुग्णालय आहेत त्यांच्यामध्ये कमी पैशात ते कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न आमचा चालला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय याचा प्रयत्न करत आहे. पण समाजात असे काही NGO असतील, व्यक्ती असेल, त्यांनी या ठिकाणी यावं, आपलं ॲग्रीमेंट बनेल आणि ते प्रॉपर ॲग्रीमेंट, त्यामध्ये धर्मदाय ट्रस्ट असेल तर धर्मदाय आयुक्त त्या ठिकाणी आपल्याबरोबर असणार आहे. आणि रुग्णालय आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू आणि जी कॉस्ट आहे ती व्यवस्थित लॉक करून, ज्यामध्ये कोणाचा शेअर किती असेल, मुख्यमंत्री सहायता निधी किती असेल, दानशूर व्यक्ती किंवा ट्रस्ट किंवा NGOचा किती असेल, किंवा एखाद्या असोसिएशनचा किती असेल, आणि रुग्णालयाचा शेअर किती असेल, एक एक्स्ट्रा अकाउंट बनवून त्याच्या माध्यमातून हे मोठं काम समाजात उभं राहिलं पाहिजे. कारण मुख्यमंत्री सहायता निधी ही लोकांच्या दान झालेल्या पैशातून आपण करतोय. बरोबर. ही ट्रस्ट आहे, त्याच्या मार्फत आपण हे सहायता निधी करतोय. तर समाजात असं असतील तर विविध क्षेत्रात कामगार जर एकत्र आले तर त्याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा असतो. आणि त्या ज्यांना खरं गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम या ठिकाणी असणार आहे. ट्रान्सपरन्सी आता या ठिकाणी आलेली आहेत. मान्य देवेंद्रजी असल्यामुळे ते पेपरलेस, जिल्हा स्तराचा कक्ष, त्याच्यामध्ये प्रॉपर गरीब आहे कसा आहे सर्व आपल्याला कळणार आहे. आणि रुग्णालयसुद्धा तयार असतात. काही रुग्णालय आम्ही पाहिलं आहे की काही डॉक्टर असतील त्यांनी आमच्यावर 500,000 शस्त्रक्रियाचे MOU केलेत की आम्ही इतक्याच रुपयात तुम्हाला 1 लाख रुपयात कॅन्सरचं ऑपरेशन करून देणार. क्या बात आहे. अशा प्रकारचे डॉक्टर पण आहेत जगप्रसिद्ध की ज्यांना खरंच हे करायचे. कारण मी महाराष्ट्रामध्ये कॅम्प केले होते. लोकसहभागातनं पहिल्यांदा ही योजना आणली होती मी, की ज्यामध्ये जगप्रसिद्ध असे डॉक्टर पण यायचे, त्याला लागणाऱ्या औषधी यायच्या, मशिनरी, आणि त्या ठिकाणी लोकसहभागातनं सर्व व्यवस्था उभ्या राहायच्या. आणि 6-6 महिने कॅम्प चालायचा, ज्यामध्ये शासकीय यंत्रणा सुद्धा असायची. आज आपण ते मोठे मेगा हेल्थ कॅम्प केले, त्यातून आपल्याला खरं जनतेचा, ग्रामीण भागाचा, त्या रुग्णांचा अडचणी आणि डॉक्टरांना सुद्धा ते रुग्ण कळाले. दानशूर लोकांना सुद्धा असं वाटायचं की आम्ही डायरेक्ट बेनिफिशरीला देतोय. वस्तूच्या रूपात आम्ही त्या ठिकाणी, म्हणजे औषधी असतील, कानाची मशीन असेल, चष्मे असेल, आर्टिफिशियल लिम्स असेल, आणि हे डॉक्टर जे असते ते MOU करायचे, ते कोणत्याही योजनेत नाही बसले तर ते त्यांच्याकडे कमी पैशात माफक दरात या ठिकाणी करायचे. क्या बात आहे. आणि असे काही व्यक्ती असतील की ज्यांना मदत करायची, त्यांची NGO नाही किंवा धर्मदाय कुठे ते कनेक्टेड नाहीत, तर त्यांना मदत करायची असेल तर कशा पद्धतीने करणार? मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये डायरेक्ट करू शकतात. ओके. इंडिव्हिज्युअल डोनर, एखादी व्यक्तीला असं वाटतं की मला XYZ रक्कम यासाठी करायची आहे, तर ते डायरेक्ट मुख्यमंत्री सहायता निधीच्या अकाउंटवर करू शकतात. ते आपलं वेबसाईटवर आवडून त्या ठिकाणी स्कॅनिंग बारकोडिंग पण आहे, अकाउंट डिटेल पण आहे, त्यामार्फत केले की आमच्याकडनं मग त्यांचं नाव मी वेबसाईटवर पुढे, असं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आहे मला की 10 लाखाच्या वर ज्यांनी दान केलं आहे त्यांचं त्या वेबसाईटवर नाव आलं पाहिजे. बरोबर. त्यांना बरं वाटतं. एक समाजात अशा व्यक्तींचं आपण करू आणि त्यांचं एक सर्टिफिकेट सुद्धा देवेंद्रजी त्यांचं आभारपत्र देणार आहे. समाजातनं लोक चळवळ ही मुख्यमंत्री सहायता निधी फक्त सरकारची नसताना ती समाजाची कशी होईल, लोकाभिमुख कशी होईल, म्हणून लोक चळवळ कशी निर्माण होईल, याचा प्रयत्न ह्या सर्व गोष्टीतून आम्ही करतोय. नक्कीच. तुम्ही जसं सांगितलं की या लोकांना सन्मानपत्र मिळणार,
तत्पूर्वी तुम्ही सांगितलं की काही डॉक्टर आहेत की खूप कमी किमतीमध्ये त्यांनी MOU करून घेतलेले आहेत की आम्ही या किमतीमध्येच ऑपरेशन करणार. त्या हॉस्पिटलचं पण तुम्ही सांगितलं. अशांना काही प्रोत्साहनपर काही गोष्टी आहेत असं आहे की सन्मान वगैरे? सन्मान 100% आहेत. असे मी पाहिलं की डॉक्टर भोजराज असेल, रमाकांत मांडा, रमण देशपांडे असतील, सुलतान प्रधान असतील, रणजित जगताप आहे तुमचे पुण्याचे, कुंतांबे वगैरे, असे खूप डॉक्टर्स आहेत, शेकडो डॉक्टर्स आहे की जे त्यांना खरं गरिबाची सेवा करायची असते. पण प्लॅटफॉर्म माहीत नसतं आणि ते शाश्वत असलं पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री मोदींनी तो आव्हान केला होता मागच्या वेळेला आणि आम्ही ते सामंजस्य करार केले त्यांच्यासोबत. त्या माध्यमातून जो चांगलं करतोय आम्ही आता वर्षभरातनं एका वर्षातनं मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे त्यांचा सन्मान करणं, समाजापुढे असे प्रकारचे डॉक्टरांना आणणं, त्यांचं गवागवा करणं हे गरजेचं आहे. आणि देवेंद्रजी सांगितलं अशा लोकांच्या विना शासन आपल्या पद्धतीनं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रुग्णालय असतील, कॉलेज असतील उभं करते, परंतु जे प्रसिद्ध असे डॉक्टर्स आहे त्या गरिबांनी त्यांच्याकडे केलं पाहिजे. त्या डॉक्टरांना वाटतं की मी गरिबापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्ष हा एकच माध्यम असा असेल की जो ट्रान्सपरन्सी असेल, बरोबर, आणि त्या माध्यमातून हा रुग्ण गरीब आणि हा डॉक्टर यांना कनेक्टिव्हिटी करण्याचं काम आमच्या मार्फत केलं जाणार. येस, नक्कीच. खरं तर ही योजना एक जीवनदान ठरणारी आहे. मुलाखतीच्या शेवटी आता कित्येक लोकांना अजूनही माहीत नाहीये की अशा योजना असतात आणि आपण हॉस्पिटलमध्ये जर गेलो तर आपल्यावर उपचार होऊ शकतात. खूप लोकांना अजूनही माहीत नाहीये, जे वाड्यापाड्यावरती असतात, तांड्यावरती असतात, त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचलेल्या नसतात. अशा लोकांसाठी काय आव्हान कराल? खरं मी महाराष्ट्र जनतेला एक आव्हान करेल, या ठिकाणी लोकाभिमुख निर्णय घेणारा हा नेता आलेला आहे. आणि मग तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलंय की कम्युनिटी हेल्थ कॅम्प वस्त्यांमध्ये जाऊन शासकीय योजनांची माहिती देणं, तिथनं पेशंटचे आयडेंटिफाय करणं आणि त्याला प्रॉपर त्या जे योजनेचं रुग्णालय त्या ठिकाणी उपचार मिळवून देणं, या माध्यमातून करणारच आहे. विविध दाते आणि विविध जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणं. माझी सर्व महाराष्ट्र जनतेला एकच विनंती असेल की आता पुढे काळामध्ये आम्ही त्याची ऑनलाईन प्रणाली आणणार आहेत, त्याचा टोल फ्री नंबर सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे. तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुमच्या अवतीभोवती कोणत्या आजाराचं कोणतं रुग्णालय कोणत्या योजनेमध्ये ते सुद्धा माहिती पडेल आणि तुमचं उपचार चांगल्या पद्धतीने, कारण गरिबांनाही वाटतं की माझ्या चांगल्या डॉक्टरच्या हस्ते चांगल्या रुग्णालयामध्ये माझा उपचार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने माफक किंवा मोफत याच्यात कसं करता येईल याची सुद्धा रचना माननीय देवेंद्रजी करतायत. त्याच्यात जास्तीत जास्त रुग्णांनी जास्तीत जास्त समाजामध्ये हे पसरवलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून गरीब आणि गरजू रुग्णापर्यंत ह्या सवलतीचा फायदा कसा मिळवता येईल याचं काम समाजातील, मग ते कोणी असेल, समाजात प्रत्येक घटकाने हे काम केलं पाहिजे, जेणेकरून आज हजारो कोटी शासन यामध्ये खर्च करत असतं आणि त्या रुग्णांना जो गरीब आणि गरजू तो या ठिकाणी त्यालापर्यंत हे पोचत नाही. आज कुठेही कोणत्याही तरी हॉस्पिटलमध्ये बिना योजनेच्या हॉस्पिटलला जातात, लाखोचा त्या ठिकाणी भूदंड पडतो, शेवटी त्यांना घर शेत गहाण ठेवावं लागतं. आज तुमच्यासाठी असा एक टोल फ्री नंबर असणार आहे, तुम्ही कॉल केला किंवा तुम्ही माहिती मागितली, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप किंवा मेसेज येईल की हे तुमचे योजनेत आहे, ते येईल. ऑनलाईन प्रणालीद्वारे तुमच्या लगेच तुम्हाला अर्ज, तुम्हाला त्याचा मनस्ताप होणार नाही आणि काही अडचण आली तर जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष या ठिकाणी असणार आहे, जो तुम्हाला प्रॉपर माहिती या ठिकाणी देणार आहे. याचा सर्वांनीच समाजातल्या प्रत्येक घटकाने लाभ घेतला पाहिजे, माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि गरीब गरजू रुग्णांना याचा कसा फायदा होईल, जो एक्सपर्ट डॉक्टर त्याचा सुद्धा या गरीब गरजू आणि रुग्णापर्यंत कसं पोहोचता येईल याचं सुद्धा याच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती दिली पाहिजे. नक्कीच सर, आजच्या या मुलाखतीमधून ही माहिती तर पोहोचेलच. आम्ही आमच्या पद्धतीने ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करू. एक शेवटी फक्त एक विचारायचं राहिलं की ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की काही लोक असे असतात की ते योजनेत बसत नाहीत तरी ते लाभ घेतात, असं काही यंत्रणा आहे का आपल्याकडे की जर एखाद्या गरजू किंवा गरीब शेतकरी आपण म्हणूयात, त्याची जर योजना कोणतरी एखादा श्रीमंत व्यक्ती घेत असेल किंवा एखादं हॉस्पिटल असेल किंवा ते त्याच्या पद्धतीने काम करत नाही, अशांवरती काही कारवाई होते? 100% आम्ही एक तपासणी समिती केली धर्मदाय रुग्णालयांच्या विषयामध्ये आणि एक ऑनलाईन पोर्टल आहेत, त्यातनं त्याचे डॉक्युमेंट आल्यानंतर ते व्हेरीफाय करायला आम्ही कलेक्टर ऑफिसला देत असतो. पॅन कार्ड असेल तर इन्कम टॅक्सला पाठवतो. जेव्हा रुग्णालयाने एखादी सांगितलं की हा श्रीमंत व्यक्ती आहे त्याचे कसून चौकशी करतो आणि त्यातनं असं असेल त्याच्या कारवाई पण करतो. एखादी रुग्णालय ह्या विषयामध्ये करत असेल तर त्याच्यावर इन्क्वायरी करून त्याच्या कमिटी असे अहवाल आम्ही दिले आहेत. त्याच्यामुळेच तर ह्या धर्मदाय रुग्णालयाच्या योजनेमध्ये मॉडिफिकेशन होतोय. असं नाही आहे, देवेंद्रजी केव्हाही रुग्णालयालाही विश्वासात घेत आहेत
आणि रुग्णांचाही झाला पाहिजे. यासाठी आम्ही धर्मदाय आयुक्त आमचा कक्ष विभागात जाऊन रुग्णालयाचे प्रशिक्षण घेतले की योजना कशी प्रभावीपणे राबवली पाहिजे, हे हक्काचे रुग्ण कोणते आहेत आणि त्यांच्याकडचंही काही आम्ही सजेशन घेऊन त्यात बदलही केला. असं नाही एकतर्फी ही ऑनलाईन प्रणाली आणली नाही. रुग्णालयाचेही सजेशन घेतले, रुग्णांचेही घेतले. दोघांचे समन्वय साधून कशी ती प्रणाली चांगली होईल यासाठी आम्ही लोकाभिमुख ते करायचे काम केले. म्हणून तो कॉल सेंटर सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे धर्मदाय रुग्णालयासाठी. आणि आता त्या धर्तीवर मुख्यमंत्री सहायता निधीचे सुद्धा त्याप्रमाणे करतोय. त्यामध्ये ही योजना कॅशलेस आहे की कशी? धर्मदाय रुग्णालय ज्याचं 1,80,000च्या आत उत्पन्न असेल तर 100% त्याच्यावर उपचार धर्मदाय रुग्णालयामध्ये मोफत असतात. 1,80,000 ते 3,60,000 पर्यंत असेल त्याला 50% म्हणजे सवलती दरामध्ये या ठिकाणी उपचार केले जातात. आणि या जर सुविधांमध्ये काय अडचण आली तर आपल्याकडे काही हेल्पलाईन नंबर आहे तक्रारीसाठी? 100% आहेत. 1800-123-2211. धर्मदाय रुग्णालयाच्या काही अडचण असेल त्याच्यावर करावं. हाच आम्ही भविष्यात मुख्यमंत्री सहायता निधीचा टोल फ्री नंबर तयार करतोय. त्याची मान्यता असते, प्रोसेस असते, ऑनलाईन प्रणाली या ठिकाणी उभी करतोय. भविष्यात मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय या विषयातनं तुम्हाला सर्व प्रकारचे घर बसल्या सर्व अपडेट मिळत राहतील. रुग्णांना कुठेही कोणाकडे फिरायची गरज नाही. स्वतःच्या मोबाईलमध्ये असेल, तुमच्या अवतीभोवती कोणते रुग्णालय कोणते आजारांमध्ये समाविष्ट आहेत, कोणत्या योजनेमध्ये कोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे यासाठी या टोल फ्री नंबरचा आपण वापर करू शकतो. नक्कीच सर. खरं तर ही योजना जसं मी म्हटलं की ही लोकांसाठी जीवनदायी आहे. ही एक खूप मोठी सेवा तुमच्या हातून घडते, आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हातून घडते. आणि एकंदरीत ही संगनमतांची काही चाललेली योजना आहे ही गोरगरीब जनतेसाठी निश्चितच फायद्याची आहे. आपण आम्हाला वेळ दिला आणि वास्तव घटनेवरती खरं तर ही योजना समजून सांगितली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.